मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कोण आहात? प्रिया मनात म्हणाली, बाबा खोटं का बोलतायत? मला तर ओळखत असतीलच, कारण त्या दिवशी आई सोबत त्यांनी मला पाहिलं होतं. मग ती म्हणाली, तुम्ही मला ओळखत नाही, माझं नाव प्रिया आहे, आठवून बघा, कदाचित ओळखाल, कुठेतरी मला पाहिलं असेल ना? विजय कुमार म्हणाले, नाही बेटा, मी तुला कुठेही पाहिलं नाही, मला सगळं आठवतंय आणि मला हेही माहिती नाही की प्रिया कोण आहे. हो, कदाचित तू मला ओळखतेस, पण मी तुला ओळखत नाही बेटा. बेटा हा शब्द ऐकून प्रियाला खूप बरं वाटलं. ती लगेच म्हणाली, तुम्ही माझे बाबा आहात, तुम्ही खोटं बोलताय. मला माहितीये की माझ्या आईशी तुमचा विवाह झाला होता आणि मी तुमची मुलगी आहे. मला माहिती नाही तुमच्यात काय झालं, कोणत्या कारणाने नातं तुटलं, पण आता मी तुम्हा दोघांना एकत्र पाहू इच्छिते. माझं स्वप्न आहे की माझी आई बाबा पुन्हा एकत्र राहावेत. हे ऐकून विजय कुमार घाबरून म्हणाले, तुम्ही हे सगळं काय बोलताय? माझं तर लग्नच झालेलं नाही. तुम्ही कदाचित दुसऱ्याबद्दल बोलत असाल, मी कोणाचा बाबा नाही. प्रिया मनात म्हणाली, माझे बाबा सगळं खोटं बोलतायत. आई बाबा दोघेही भेटायला तयार नाहीत, पण मी त्यांना मिळवूनच राहणार. मग ती पुन्हा म्हणाली, बघा, मला माहिती आहे की तुम्ही माझेच बाबा आहात आणि मी तुम्हा दोघांना मिळवूनच राहणार. तुम्ही कितीही पढा, चला माझ्यासोबत घरी. तुम्ही हे सगळं काय करताय? तुम्हाला हे शोभत नाही. मी IPS आहे आणि IPSच्या बाबांनी असं भीक मागणं मला मान्य नाही. प्लीज बाबा, घरी चला. हे ऐकून विजय कुमारांच्या डोळ्यात पाणी आलं. ते पुसत म्हणाले, नाही बेटा, मी तुझ्या घरी नाही येणार. ते माझं घर नाही, ते तुझं घर आहे. तू राहू शकतेस, पण मी कसा राहू? हो, सांगितलंच, झालं. मी इथेच राहतो बेटा आणि इथेच राहणार. मला कोणाच्या घरी जाण्याची गरज नाही. मी बरा आहे. बेटा तू घरी जा. प्रियाला समजलं की असं करून दोघांना मिळवणं सोपं नाही. आता दुसरा मार्ग शोधावा लागेल. तिला नीट शोधायचं होतं की आई बाबांमध्ये नेमकं काय झालं होतं. ती ठाम होती की ते नातं पुन्हा जोडणारच. म्हणून दुसऱ्या दिवशी प्रियाने आईला विचारलं, आई, तुमच्या काही सख्या मैत्रिणी नाहीत का? राधादेवी म्हणाल्या, का नाही बेटा, मैत्रिणी का नसतील? माझ्या मैत्रिणी होत्या आणि आताही 1-2शी बोलणं होतं. जशा तुझ्या खूप मैत्रिणी आहेत तशाच माझ्याही आहेत. पण का बेटा, हे का विचारलंस? काही नाही आई, असंच विचारलं. मला वाटलं तुमच्या मैत्रिणी आहेत का नाहीत, घरी तर कुणी येही नाही, म्हणून विचारलं. प्रियाच्या बोलण्याने राधांना थोडा संशय आला की अचानक हे का विचारलं. मग त्या म्हणाल्या, खरं सांग बेटा, हे का विचारलंस? प्रिया, आई, असंच विचारलं कारण तुम्ही कधी तुमच्या मैत्रिणींना घरी बोलवलंच नाही, सणासुदीलाही नाही. म्हणून वाटलं की तुमची चांगली मैत्रीण असेल तर बोलवा ना. मेहमान येतील तर आपण मिळून आदरातिथ्य करू, किती बरं वाटेल. प्रियाचं बोलणं ऐकून राधा म्हणाल्या, हो बेटा, तू बरोबर म्हणालीस. माझ्या 1-2 मैत्रिणी जवळच राहतात, त्यांचं लग्न झालंय. बोलावले तर नक्की येतील. दुसऱ्या दिवशी राधादेवींची मैत्रीण सुमन घरी आली. सगळ्यांनी मिळून जेवण केलं, खूप गप्पा मारल्या. मग सुमन घरी जायला निघाली